नमस्कार. तर मित्रांनो, आता सकाळी सकाळी चालला माझा वखर आणा चालला बा. आणि बघू शकता तुम्ही इकडं असे बैल आहे आणि हा वखर आहे आणि इकडं साऱ्या पाडणं चालू आहे पहा. सरकी लावायची या वावरामध्ये, सरकीसाठी साऱ्या पाडू लागलो बा. तर सकाळी चहा पिऊन धरला होता बाई, चहा पिऊन झोपले होते बैल. तर अजून इकडं या लिंबापर्यंत आणायचं आहे बा. इकडं आणि जातो अजून फाटाभर राहिलं इकडं. ते झालं का मग न्यारीगिरी करतो 10 वाजता आणि मग विश्रांती घेतो घरी आणि मग डबल 4 वाजता झोपितो आणि मग त्या पलीकडच्या वावरामध्ये वखर आणायचं आहे आणि तिकडं पण साऱ्या पाडायच्या आहे. 1 महिना झाला पावसाळा लागून तरी पण अजून पाऊस आला नाही. त्यामुळं चालू आहे आता डबल वखर आणला, डबल साऱ्या पाडू लागलो. आज डबल कामं चालू आहे. तर आता पाऊस पडतो की नाही पडतो काय माहीत. आता दुष्काळ पडायच्या मागे, त्यामुळं सगळी मेहनत वाया जाईन आमची. तर हे असे बैल आहे, तुम्हाला बैल दाखवतो मी. तर मित्रांनो, असा जुगाड आहे पहा आपला. हे वखर आहे, लोखंडाचं वखर आहे. 2000 रुपयात घेतला होता पहा आम्ही. 4-5 वर्ष झाली घेऊन त्याला. आणि हे बैल आहे, बैल 45,000 रुपयात घेतले होते आणि आता 50मध्ये एकाचे आम्हाला थोडे वयस्कर झाले बैल. 50मध्ये द्यायचा विचार चालू आहे, पण व्यापारी म्हणतो 40मध्ये द्या. आता आम्ही घेतले ते 45मध्ये आणि त्याला कसे द्या 40मध्ये. तर 50,000 रुपये आले तर देऊन टाकू हे बैल. तर अशा प्रकारे कामं करावं लागते आम्हाला इकडं गावाकडं. असे वखर आणावं लागते. तर बघू शकता मित्रांनो, असे बैल आहे. कोणाला लागत असले तर सांगा, 50मध्ये देऊन टाकू बा. थोडे वयस्कर आहे त्यामुळं कमी किंमत आहे. 50,000 रुपये आले तर देऊन टाकू. तो कमेंट करून सांगा मित्रांनो, हे बैल कितीमध्ये द्यायला पाहिजे. तर चला मित्रांनो, आता मी काय करतो, हे वखर आणून घेतो. हे राहील वावर इकडं आणायचं आहे बा. आणि नंतर मग सोडतो. ऊन पडला आता, मग न्यारी वगैरे करतो, मग आराम करतो आणि 4 वाजता डबल बैल धरतो.